छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या सभा, त्यांचे शब्द आजही शिवसैनिकांच्या मनात कायम आहेत। शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जनतेने प्रचंड प्रेम दिलंय, त्यामुळे स्थानिक पातळीवर संघटना अतिशय मजबूत आहे। साहजिकच यामुळे संजय शिरसाट हे पश्चिम मतदारसंघातून 3 वेळा निवडून आले। मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर बदललेल्या समीकरणामुळे संजय शिरसाट यांना 2024 मध्ये पराभव स्वीकारावा लागू शकतो का? यामागे 3 कारणे असू शकतात। ते कोणते हे पाहूया। नमस्कार, मी पूजा पवार आणि आपण पाहताय सत्तावारी। याचं पहिलं कारण म्हणजे संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केलेली बोचरी टीका। शिवसेनेत फूट पडली आणि बहुसंख्य आमदार शिंदे गटात गेले। जे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले, त्यापैकी संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे ते नेहमीच प्रकाश झोतात राहिलेत। शिंदे गटातील कोणत्याच नेत्याने जितकी जहरी टीका केली नसेल, तितकी जहरी टीका शिरसाट यांनी केली आहे। शिंदे गटाची भूमिका त्यांनी वेळोवेळी परखड शब्दात व्यक्त केली आहे। त्यांनी ज्या पद्धतीने ठाकरे गटातील नेत्यांवर, विशेष करून उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे, ती अतिशय तिखट होती। त्यामुळे ठाकरे गटाची त्यांनी विशेष नाराजी ओढवून घेतली। तसेच ज्या पक्षामुळे त्यांना पद, प्रतिष्ठा, सन्मान मिळाला, त्यांच्याच विरुद्ध गंभीर टीका केल्यामुळे सर्वसामान्य जनतेची सहानुभूती आपोआपच ठाकरे गटाला मिळते। दुसरं कारण म्हणजे राजकीय गणित आहे। संजय शिरसाट यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट पूर्ण तयारीसोबत निवडणुकांच्या रणांगणात उतरेल यात शंका नाही। आता याचा ऑन फील्डवर काय परिणाम होऊ शकतो हे पाहूया। 2009च्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी यांच्यात चुरस रंगली होती। यामध्ये शिरसाट यांना 58,008 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रभान पाखरे यांना 43,797 मते मिळाली होती। 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांना 61,282 मते, तर भाजपाचे उमेदवार मधुकर सावंत यांना 54,355 मते मिळाली होती। या निवडणुकीत माजी मंत्री गंगाधर गाड यांची भूमिका विशेष ठरली होती, कारण की त्यांनी 35,348 मतं घेतल्यामुळे मतांचं विभाजन निर्णायक ठरलं होतं। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांना 83,792 मते मिळाली। भाजपाचे नेते मात्र अपक्ष म्हणून उभे राहिलेले राजू शिंदे यांना 43,347 मते मिळाली। यावेळी वंचित आणि एमआयएम यांच्या मतांमुळे निकालांवर मोठा प्रभाव पडला होता। यामुळे एमआयएमचे उमेदवार अरुण बोर्डे यांना 39,336 मते, तर वंचितचे उमेदवार संदीप शिरसाट यांना 25,649 मते मिळाली होती। एमआयएम आणि वंचित यांच्या मतांची बेरीज 64,985 इतके होते। पक्षांच्या फुटीमुळे मतांची विभागणी झाली आहे। म्हणजेच आकड्यांचं गणित पाहता ही लढाई शिरसाट यांच्यासाठी अवघड ठरू शकते। तिसरं कारण म्हणजे स्थानिक रणनीती। यामध्ये सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ही जागा एससी साठी राखीव आहे। पश्चिम मतदारसंघाची निर्मिती होण्या अगोदर हा भाग मध्य मतदारसंघात येत होता। अर्थात या मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचा बऱ्यापैकी वर्चस्व दिसून येतं। शिरसाट आणि खैरे यांच्यातील टीका ही सर्वश्रुत आहे। दुसरा मुद्दा म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। शहरात महाविकास आघाडी, विशेष म्हणजे ठाकरे गटाला विजयी करण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावतील। त्यानंतर थेट उमेदवारीचा विचार केल्यास असं दिसतं की शिवसेना ठाकरे गट त्यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांना संधी देतील। संजय शिरसाट यांच्यामुळे उमेदवारीपासून आतापर्यंत वंचित राहिल्यामुळे ते देखील आपली पूर्ण शक्ती पणाला लावतील। या मतदारसंघातील ग्रामीण भागात रमेश गायकवाड यांचं देखील बऱ्यापैकी वर्चस्व आहे। राजू शिंदे पुन्हा एकदा बंडखोरी करू शकतात, कारण संभाजीनगरवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपा बऱ्याच दिवसांपासून प्रयत्नशील आहे। त्यांची बंडखोरी थांबवण्यासाठी महायुतीला मोठे प्रयत्न करावे लागतील। आधी शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली आहे, त्यात जर वंचितचा आणि एमआयएमचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळाला तर निवडणुकीचे परिणाम पूर्णपणे बदललेले असतील। यामध्ये दुसरा एक फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो, तो म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेल्या काही महिन्यांपासून अनेक गोष्टी निसटून जात आहेत। यामुळे जनतेचा भावनिक पाठिंबा हे दोन्ही नेते मिळवण्यात यशस्वी ठरू शकतात। भाजपाची बंडखोरी, खैरे, अंबादास दानवे यांचे वर्चस्व, रमेश गायकवाड आणि बाळासाहेब गायकवाड यांना मिळत असलेला जनतेचा पाठिंबा, गद्दारी या एका शब्दामुळे जनतेची मिळणारी सहानुभूती, एसटी उमेदवाराची जागा, त्यात वंचित आणि एमआयएमचा पाठिंबा,
ठाकरे घराण्यावर शिरसाट यांनी केलेली बोचरी टीका आणि त्यामुळे दुखावलेला पारंपरिक कट्टर शिवसैनिक, या सगळ्या बाबींचा विचार करता संजय शिरसाट यांच्या विजयाचा मार्ग नक्कीच खडतर होऊ शकतो. आपल्याला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की कळवा.